रस्त्यावर दिसणारी लाल भडक रंगाची पावभाजी आपण नेहमीच खातो. पण तुम्ही कधी हिरवीगार ग्रीन पावभाजी कधी खाल्ली आहे का? नाही ना? तर आज मी तुमच्या सोबत एक नवीन प्रकारच्या पावभाजीचा प्रकार शेअर करते आहे, जी हेल्दीयर व्हर्जनमध्ये असणार आहे आणि टेस्ट म्हणाल तर तुमच्या आधीच्या आणि म्हणजेच नेहमीच्या पावभाजीला सुद्धा मात देईल अशी ही पावभाजी आहे. खूप सोपी आहे करायला आणि त्यामुळे रेसिपी आपण सुरुवात करणारच आहोत. परंतु त्याआधी प्राजक्ताज किचन.com या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यामुळे जेव्हा मी अशा नवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते, तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तर साधारणतः 4 व्यक्तींना पुरेल एवढी ही पावभाजी होते. तर सगळ्यात आधी आपल्याला 2 छोट्या साईजचे बटाटे किंवा तुम्ही एक मीडियम साईजचा घेऊ शकता आणि थोडासा फ्लॉवर घेऊन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. चिरून घ्यायचा आणि धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 1 टीस्पून तेलामध्ये थोडे जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. आता आपण धुवून घेतलेला फ्लॉवर आणि बटाटा यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपण याला शिजायला किंवा 1-2 शिट्टी द्यायला इथे ठेवणार आहोत. आता जनरली आपण नॉर्मल जी रेड वाली पावभाजी बनवतो लाल कलरची, तर त्या पावभाजीमध्ये आपण बीट घालतो किंवा गाजर घालतो. परंतु आज आपण ग्रीन पावभाजी बनवत आहोत. त्यामुळे इथे रंगावर थोडंसं आपल्याला काम करावं लागणार आहे. त्यामुळे असे पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत, की ज्यामुळे आपल्या पावभाजीचा कलर बदलणार नाही. तर इथे मी फक्त हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून आता मी कुकरचं झाकण लावून याला 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे. तोपर्यंत साइड बाय साइड मी इथे घेतलेलं आहे पाणी. पाण्याला उकळी यायला ठेवलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा सोडा आणि पाव चमचाच यामध्ये घातलेली आहे साखर. आता हे घालण्याचं कारण असं आहे, की आपण यामध्ये पालक शिजवून घेणार आहोत आणि हा जो हिरवागार कलर जो आपल्या पावभाजीला आलेला आहे, तो पालकामुळेच येणार आहे आणि पालक भाजीचा तो हिरवागार कलर तसाच राहावा म्हणून आपण पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि सोडा घातलेला आहे. ज्यामुळे पालकाच्या पानांचा कलर काळसर होत नाही किंवा चेंज होत नाही. आणि आता बघा मस्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये याला बॉईल करायचं आहे आणि गरम पाण्यातून काढून लगेच बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला याला टाकायचं आहे. ज्यामुळे त्याची एक कुकिंग प्रोसेस बंद होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो हिरवागार कलर आहे तो तसाच राहतो. त्यानंतर त्याच पाण्यामध्ये मी इथे काही वटाणे जे आहेत किंवा तुम्हाला तुमच्याकडे फ्रोझन असतील तर फ्रोझन वापरा. नसेल तर तुमच्याकडे फ्रेश वटाणे असतील तर ते तुम्ही त्याच पाण्यामध्ये बॉईल करून घ्या. म्हणजे आपण ऑलरेडी यामध्ये सोडा आणि थोडीशी साखर घातलेली आहे. तर आता हे छान बॉईल झालेले आहेत. याला मी बाजूला काढून घेते. पालक आपला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घ्यायचा आहे आपल्याला संपूर्ण पालक. इथं मी देठांचा पण वापर केलेला आहे. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर साधारणतः इंचभर आलं आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या मी यामध्ये घालणार आहे. आता आपल्याला ग्रीन कलरची प्युरी तयार करायची आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. आता मिरच्या ह्या फारशा तिखट नाहीयेत म्हणून मी 2 ते 3 घातल्यात. तुम्हाला जर प्रमाण कमी करायचं असेल तर करू शकता. आता हे वाटून होईपर्यंत इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरमध्ये बटाटे, फ्लॉवर आणि मिरची जी आपण शिजवून घेतलेली होती, त्याला आपण चांगलं असं मॅश करून रेडी ठेवणार आहोत. तिकडे मागे सुद्धा मी तयारी करून घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च मस्त बारीक फाईन चॉप केलेली आहे. आता इथे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडे कच्चे टोमॅटो असतील, तर ते तुम्ही या रेसिपीमध्ये वापरा. कारण हिरवागार कलर त्याने आणखीन चांगला राहतो. आता माझ्याकडे सगळे टोमॅटो पिकलेले होते, त्यामुळे मी तेच वापरले. पण कच्च्या टोमॅटोनी आणखीन टेस्ट आणि कलर दोन्ही पण छान येईल. आता इथे मी 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि हे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तर थोडीशी हाय फ्लेमवर सुद्धा तुम्ही ही प्रोसिजर करू शकता आणि इथे मी चांगला कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर मग आपल्याला बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत. तर आता इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आपण ऑलरेडी जे पालक मिक्सरमधून काढलेला आहे, त्यामध्ये सुद्धा घातलेला आहे. परंतु आता इथे पुन्हा एकदा छान तडक्यामध्ये जेव्हा आलं लसूण पेस्ट जाते, तेव्हा स्वाद आणखीन त्याचा छान येतो आणि त्यामुळे मी यामध्ये मिक्स करून चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये शिमला मिरची आपल्याला घालायची आहे आणि ती सुद्धा
मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर टोमॅटो आपल्याला इथे घालायचा आहे. टोमॅटो जेवढा कच्चा असेल तेवढा आपला पावभाजीचा जो कलर आहे तो नॅचरली छान येईल. आता हे सगळं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून याला चांगलं पुन्हा एकदा परतून घेणार आहे आणि हे परतल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून मी पावभाजी मसाला घातलेला आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून धने पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा किंवा अर्धा चमचापर्यंत तुम्ही जिरा पावडर यामध्ये घालू शकता आणि हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पावभाजी मसाला तुम्हाला थोडंसं तिखट जास्त आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडा पावभाजी मसाला घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं वाढवू शकता. यामध्ये आपण लाल तिखट वगैरे असा कुठलाच प्रकार घातलेला नाहीये, ज्यामुळे पावभाजीचा जो कलर आहे तो चेंज होईल. तर आता हे चांगलं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मॅशरने. कारण जनरली आपण स्ट्रीट साईडवर जी पावभाजी बनवतो ती अशीच मोठ्या तव्यावर बनवली जाते आणि तिथेच ते पॅनवर मस्त अशी मॅश करून घेतात. तर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे. जेणेकरून हे सगळं एकत्रित मिसळून येईल आणि पावभाजी खाताना चांगली लागेल. खूप पण आपल्याला याला मॅश करायचा नाहीये, अर्धवट थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आणि आता आपण जी बटाटा आणि फ्लॉवरची जी मॅश करून पेस्ट बनवली होती, ती मी यामध्ये घालते आहे आणि त्यानंतर जे वाटाणे आहेत, ते मी यामध्ये घातलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी यामध्ये पालक प्युरी मी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे, ज्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण होतं आणि ती मी वाटून यामध्ये मिक्स केलेली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता इथे जो आपल्या ग्रेव्हीचा जो कलर आहे, थोडासा हळू चेंज होत जातो, ग्रीन होत जातो. परंतु मसाल्यामध्ये थोडेसे कलर्स असल्यामुळे ग्रेव्हीचा कलर पूर्ण डार्क ग्रीन येत नाही. पण इन केस जर तुम्हाला असं वाटलं, की नाही मला आणखीन छान असा टेम्प्टिंग कलर हवा आहे, तर तुम्ही पावडर कलर मिळतात मार्केटमध्ये, जे आपण खाण्यासाठीच वापरले जातात. ते पावडर कलर, ग्रीन कलर मिळतो किंवा हिरवा रंग आपण ज्याला म्हणतो तो मिळतो. तर तुम्ही यामध्ये घालू शकता. आता बऱ्याच वेळा लोकं म्हणतात, की कलर खाणं चांगलं नसतं. ॲक्चुअली हे सगळे कलर जे मिळतात ते एडिबल असतात, म्हणजे आपण खाऊ शकतो. परंतु फक्त फार प्रमाणात नको. जर तुम्हाला हवं तर चिमूटभर तुम्ही यामध्ये घालू शकता. आता मॅशरने पुन्हा एकदा मी मॅश करून घेतलेली आहे आणि फायनली आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. एकदा टेस्ट करून बघा आणि मग घाला. कारण आपण आधीसुद्धा बॉईल करताना मीठ घातलेलं आहे, टोमॅटोवर घातलेलं आहे. सगळ्यात शेवटी इथे मी कसुरी मेथी थोडीशी भाजून यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर 1 टीस्पून बटर यामध्ये ॲड केलेला आहे आणि ऑलमोस्ट आपली पावभाजी रेडी आहे. आता सगळ्यात शेवटी थोडासा अर्धा टीस्पून लिंबाचा रस मी यामध्ये घातलेला आहे, म्हणजे छान त्याची आंबट-गोड टेस्ट लागते. आता पावभाजी थोडी 5 मिनिटं आपण बॉईल व्हायला ठेवणार आहोत. तोपर्यंत पाव कसे रेडी करायचे हे मी तुम्हाला दाखवते. तर नॉर्मली नुसते गरम करण्यापेक्षा थोडंसं बटर आणि तेल घेतलेलं आहे. त्यावर थोडासा पावभाजी मसाला आणि जी पावभाजी आपण आत्ताच तयार केलेली आहे, ती पावभाजी मी यामध्ये घालून थोडंसं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पॅनवर पूर्णपणे स्प्रेड करायचं आहे आणि पाव घेऊन आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे याला छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजेच या पावांना सुद्धा खूप छान या पावभाजीची टेस्ट येते आणि तुम्ही रेड कलरची जी आपण नॉर्मली नेहमीच बनवतो, ती पावभाजी जरी बनवली तरी ती पावभाजी घालून असे पाव तुम्ही बनवू शकता. आपल्या चॅनलवर मी पावभाजीची ती सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला ती सुद्धा परफेक्ट रेसिपी बघायची असेल तर चॅनलला व्हिजिट करा, फॉलो करायला विसरू नका आणि हे जे व्हिडिओ मी नवीन-नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवते, ते तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला मात्र विसरू नका. कारण तुमचं लाईक माझ्यासाठी खूप मोठं ॲप्रिसिएशन असतं. तर इथे पावभाजी रेडी झालेली आहे. मी सर्व्ह करते. मस्त असा कांदा, लिंबू, आपले मस्त क्रिस्पी पाव आणि सोबत आपली हिरवीगार पावभाजी. तर एक नवीन प्रकार आहे आणि थोडासा थोडासा हेल्दी म्हणते मी, कारण आपण पाव सोबत सर्व्ह करतो त्यामुळे फार नाही, पण थोडंसं हेल्दी व्हर्जनमध्ये ही पावभाजी आहे आणि मुलांना पावभाजी म्हटल्यानंतर आवडतेच. तर थोडंसं चीज मुलांसाठी खास आणि लिंबू, बटर टाकून आपण ही पावभाजी सर्व्ह करूयात आणि मस्त एन्जॉय करूयात. तर खरंच खूप भारी टेस्ट आहे याची. मी भारी म्हणते कारण नॉर्मली जी आपण पावभाजी खातो, ग्रीन पावभाजी असेल कधी किंवा होईल किंवा त्याची टेस्ट एवढी छान लागेल असं कधी वाटलं नव्हतं. तर ट्राय केली. मलाही खूप रेसिपी आवडली. माझ्या घरी सगळ्यांना आवडली. आय होप तुमच्याही घरी सगळ्यांना आवडेल, म्हणून नवीन प्रकार करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगते, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. तर चला, मी एन्जॉय करत आहे माझी मस्त ग्रीन पावभाजी.
तुम्ही सुद्धा लवकरच एन्जॉय करा आणि तुमचे फोटो फेसबुकला तुम्ही मला पाहत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही केलेल्या रेसिपीचा फोटो मला पाठवायला विसरू नका. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.